मित्रांनो, जय संविधान जय भारत. मी तुमचा मित्र ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन. हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ यासाठी घेऊन आलेलो आहे की परभणी जिल्ह्यामध्ये नुकताच एक व्हिडिओ मला पाहायला भेटला. त्या व्हिडिओवर पहिल्यांदा जाऊया आपण. पा शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा एक्सप्रेस विकास की मरण. हे शक्तीपीठ महामार्ग जो होत आहे तो नागपूरहून गोव्याला जात आहे, तो नेमका विकास आहे आपल्यासाठी की मरण आहे यासाठी हा एक व्हिडिओ आला माझ्याकडे आणि मी ठरवलं की ह्या व्हिडिओच्या नंतर हा व्हिडिओ बनवायचा. बघा, हा व्हिडिओ आहे परभणी जिल्ह्यातला. हा व्हिडिओ एकदा व्यवस्थित पहा. त्या ताईंना नीट पहा, व्यवस्थित पहा. ते लहान करता येते का आपल्याला? त्या पोलीस कर्मचारी खाली पडल्यात. जीवाच्या आकांताने ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विरोध करते. नेमकं काय प्रकरण आहे मी तुम्हाला समजून सांगणारच आहे. आणि पोलीस या महिलांना पकडतायत. या महिला विरोध प्रदर्शन करतायत. या महिला काय करतायत? विरोध प्रदर्शन करतायत. आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे नागपूरचा जो एक्सप्रेस हायवे होत आहे गोवा नागपूर शक्तीपीठ प्रदर्शनाचा, शक्तीपीठ महामार्गाचा. हा शक्तीपीठ महामार्गाचा जो एक्सप्रेस वे होत आहे 6 पदरी एक्सप्रेस वे होत आहे. याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या हे शेतकऱ्यांनी याला विरोध केलेला आहे, जो की गोव्यावरून अशाच पद्धतीने हा नागपूरला येतोय. तुम्ही पाहू शकता की पहिल्यांदा 21 तास लागायचे गोव्यावरून नागपूरला यायला आणि आता ह्या रोड झाल्यामुळे 8 ते 10 तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी येता येतं. यासाठी हा एक्सप्रेस वे चालू आहे. आता हा जो काही एक्सप्रेस वे चालू आहे तर हा महाराष्ट्रातल्या ह्या टोकापासून पहा, हे गोवा तुम्हाला दिसत असेल, या टोकापासून अगदी वर्धा आणि नागपूर यापर्यंत मध्य महाराष्ट्राकडे झुकत आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की अक्षरशः महाराष्ट्रातल्या 11-12 जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता असणार आहे. ह्या शक्तीपीठ महामार्गाची काही वैशिष्ट्ये पहा. सुरुवातीला अंदाजित प्रकल्पाची रक्कम होती 86,300 कोटी, जी त्याहून अधिक झालेली तर वाढून 1 लाख कोटीवर जाण्याची शक्यता आहे. प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने 20,000 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिलेली आहे. आणि हा वर्धा ते सिंधुदुर्ग म्हणजे 856 किलोमीटरचा हा महामार्ग होत आहे. हा महामार्गाची लांबी किती? 856 किलोमीटर आहे. अशा पद्धतीने दाखवलेले आहे. सुमारे हा म्हणजे वगळता 11 जिल्ह्यात, एकूण 12 जिल्ह्यामध्ये हा महामार्ग जात आहे. फक्त कोल्हापूरमध्ये आणखीन भूसंपादनाचं काम सुरू झालेलं नाहीये. कोल्हापूर वगळता बाकीच्या सगळ्या, कदाचित कोल्हापूरमध्ये काही आणखी सेटलमेंट राहिलेले असतील. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे खर्च प्रति किलोमीटर 30 कोटी रुपये हा एका किलोमीटरसाठी येणारा खर्च होता, जो वाढून आता झाला 107 किलोमीटरचा. पण खर्च इतका झाला असताना तुम्ही पाहिले आता हा किती खर्चिक रोड झालेला आहे. तुम्ही इथे लिहिलेलं की बाबा अंदाजे 1 लाख कोटीपेक्षा अधिक रक्कम या ठिकाणी या प्रकल्पाला लागणार आहे. इतकी मोठी रक्कम आहे, जी की पूर्वी 86,300 कोटीची रक्कम होती. इतकं असतानाही शेतकऱ्याला जो मोबदला देण्यात येतोय, हा शेतकऱ्याला देण्यात येणारा मोबदला अगदी तुटपुंज आहे, अगदी कमी आहे, अगदीच कमी आहे. म्हणजे प्रति हेक्टर 5.5 लाख म्हणजे 5.5 लाख रुपये प्रति हेक्टर, एकर नाही मित्रांनो. तुम्ही महाराष्ट्रातले, तुम्ही माझा मराठीतून व्हिडिओ ऐकतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हेक्टर 5.5 लाख रुपये. ज्यांचं म्हणणं आहे गव्हर्नमेंटचं की आम्ही 5 पट देतोय. किती पट देतोय? 5 पट आम्ही मोबदला देतोय. 5 पट. मला सांगा बरं, 1 लाख रुपये हेक्टर जमीन आहे का कुठं असेल तर सांगावी महाराष्ट्रामध्ये? सध्या 1 लाख रुपये हेक्टर जमीन आहे का कुठं महाराष्ट्रामध्ये? आणि शासनाचं म्हणणं आहे 5.5 लाख रुपये आम्ही प्रति हेक्टर द्यायला तयार आहेत. आणि मॅक्झिमम जी व्हॅल्यू असणार आहे बागायतीची, मॅक्झिमम रोड साठी भूसंपादन करण्याची, ती 24.5 लाख, 24.5 लाख रुपये असणार आहे. म्हणजे आज जर तुम्ही मार्केटला व्हॅल्यू पाहिली शेताची, एकरी व्हॅल्यू, तर याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू ही एकरी आहे. असं असताना सुद्धा हेक्टरला महाराष्ट्र म्हणते, गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही 5% पटीने जास्त देत आहोत, 5 पट जास्त व्हॅल्यू देतो. काय 5 पट व्हॅल्यू आहे का? दुसरं की नेमका विरोध का व्हायलाय त्याच्या मागचं दुसरं महत्वाचं कारण आहे, केवळ पैसा नाहीये. एक तर पैसा तुटपुंज आहे. म्हणजे जिथे एकरी आज 40 लाख 50 लाख रुपये एकरी भाव झालेला असताना तुम्ही हेक्टरी भाव देतात 24.5 लाख रुपयाचा. आणि गव्हर्नमेंट सांगते की आम्ही बाबा शेतकऱ्याला जास्तीचा देत आहोत 5 पट. खरं तर हा 5 पट नाहीच मुळात.
पण पिढ्यानपिढ्याची जी शेती आहे, पिढ्यानपिढ्याची शेती, मला याच्या पुढे सांगायचंय की जर आता महाराष्ट्रातले शेतकरी हे अल्पभूधारकाच्या कगारवर आलेले आहेत, म्हणजे असा एखादाही शेतकरी नाही की ज्याच्याकडे 100 एकर शेती आहे. खरं तर 10-10 एकरावाले शेतकरी झालेत. एका घरामध्ये 2-3 लेकरं असतील तर ते 5-5, 10-10 एकरावर आलेत. आणि जर आता एखाद्याच्या कुटुंबामध्ये 1 ते 2 एकर एवढी शेती असेल तर ही शेती जर या रस्त्यामध्ये गेली तर त्या पिढीतल्या कुटुंबातल्या पुढच्या पिढीनं खायचं काय हा प्रश्न आहे. कारण खाजगीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सरकारी नोकऱ्या बंद केलेल्या आहेत गव्हर्नमेंटनं. MIDC मध्ये पोरांना कामाला जावं लागेल. रात्रपाळी आहे, डे नाईट करूनही त्याला 20 ते 25 हजार रुपये पगार मिळतो. अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. पुण्यामध्ये एखादं पोरग गेलं तर ते पुण्यामध्ये गेलेला एखादा मुलगा राहायचं कुठं, त्यानं खायचं काय, मेस लावायची, कुटुंब न्यायचं का नाही न्यायचं, इतकी त्याला अनंत अडचणीला सामोरं जावं लागतंय. अशा पद्धतीने MIDC ची परिस्थिती आहे. आणि मग जर आपली जर खानदानी 2-3 एकर जमीन जर इकडे गेली तर येणाऱ्या पिढीतल्या वंशजाला द्यायचं तरी काय असा प्रश्न आहे. आणि म्हणून जीवाच्या आकांताने हे लोक विरोध करतात. हे लोक एवढे नाहीयेत, हे काय त्या पोलीस अधिकाऱ्याचा विरोध करत नाहीयेत. खरंच त्या पोलीस अधिकाऱ्याला ढकलतात त्यांची पण गलती नाही, जे पोलीस अधिकारी पकडले त्यांची पण गलती नाही, कारण त्यांच्यावर त्यांचा बाप बसलेला आहे जो त्यांना प्रेशराईज करायला आहे. खरं तर हे पोलीस बी बहुजन समाजातली ह्याच कष्टकरी शेतकऱ्याची कोणी ना कोणी असणार आहेत. परंतु त्यांचा जो बाप बसलाय वरी, तो बाप सांगायला की हे शेतकऱ्याला उचला, हाकला, मारा, काय करायचं करा. अक्षरशः महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र सुद्धा त्या ठिकाणी तोडले गेले. अशी भयंकर परिस्थिती आहे. म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीला काहीतरी आपली शेती राहावी म्हणून ह्यासाठी आकांताने झगडणारे हे शेतकरी आहेत. हे शेतकरी पैशासाठी मरमर करणारे शेतकरी नाही आहेत, तर हे आपली शेती पुढच्या पिढीत जावी यासाठी मरमर करणारे शेतकरी आहेत. मित्रांनो, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, दुसरी महत्वाची गोष्ट की जो काही विकास आपण साधलाय, तुम्ही ज्याला विकास म्हणलाय की काय, खरंच मला सांगा, MIDC आली. आज परभणीच्या MIDC मध्ये टाटा उद्योग समूहाची केमिकल साठी भूसंपादित केलेली जमीन आहे. फार मोठी जमीन आहे. म्हणजे एवढी मोठी जमीन टाटा कंपनीनं भूसंपादित केली. काय MIDC आल्यामुळे सामान्य नागरिकांच्या, ज्या शेतकऱ्यांनी MIDC ला जागा दिली, त्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल झाला? पैसा आला, पैसा गेला, पाण्यासारखा निघून गेला. एखाद्या रेतीमध्ये पाणी टाकावं आणि ते पाणी निघून जावं अशी परिस्थिती पैशाची होते. आणि पैसा आला, पैसा निघून गेला. आज या शेतकऱ्याच्या हातामध्ये काही राहिलं नाही. त्याच्या एक पिढीने पैसा तो उधळला आणि दुसऱ्या पिढीमध्ये सगळं समूळ ती पिढी नष्ट झाली. म्हणून MIDC आली. आज महाराष्ट्रामध्ये मोठमोठे मॉल्स आले, रिलायन्स सारखे मॉल्स आले, कुठले मॉल्स आले, डीमार्ट आला. पण यानं सामान्य लोकांसाठी काय झालं? सामान्य लोकांच्या जीवनामध्ये काही बदल झाला नाही. आणि त्याच्यानंतर मोठमोठ्या कंपनी आल्या. या कंपनीनं सुद्धा सामान्य लोकांच्या जीवनामध्ये काही बदल केला नाही. फार फार तर कर्मचारी तयार केले, छोटे कामगार तयार केले, जे कामगार 8 आणि 10 घंटे त्याच्यामध्ये घासतात आहेत, आपल्या आयुष्यातल्या अमूल्य वेळ देत आहेत. तरुण पिढी बर्बाद करते केवळ पैशासाठी. कारण गावाकडे खायचं काय, राहायचं कुठं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. आणि म्हणून ती लोक जी आहेत ती लोक त्या कंपनीमध्ये काम करतायत. आणि गव्हर्नमेंटनं काय केलंय तर गव्हर्नमेंट जॉब बंद करून टाकलेत. आणि गव्हर्नमेंट जॉब बंद केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी चालायला लागल्या. आणि मग याच्यासाठी कुणाचा बळी जावा, तर याच्यासाठी बळी गेलाय शेतकऱ्यांचा. शेतकऱ्याची जमीन गेली तर पुढच्या पिढीत काही राहणार नाही. म्हणजे विकास उद्योगपतीसाठीच्या फायद्याचा व्हायलाय, परंतु जमिनी आणि संपत्ती सामान्य कुटुंबातल्या लोकांची चालली. सामान्य कुटुंबाला मरण तर उद्योगपतीचा फायदा होत आहे मित्रांनो. म्हणून फायदा कुणाचा आणि मरण कुणाचं, म्हणून याच्यासाठी जीवाच्या आकांतानं ओरडणारी ही पिढी आहे. जमलंच तर शासनानं लवकरात लवकर ह्या लोकांना योग्य तो मोबदला द्यावा, अन्यथा अशाच पद्धतीचे परत प्रकल्प